नमस्कार. आज शिकणार आहोत खूप सुंदर आणि सोपी रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघा. मी बाऊल ठेवून घेतला आहे आणि हे बघा फेविकॉलच्या बॉटलने मी असं गोल करून घेणार आहे रांगोळी टाकून. अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला असं बाऊल काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याला व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, घाई करायची नाही आहे, आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं गोल. जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. वरूनही आपण गोल करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. पूर्ण व्हिडिओ बघत जा. हे बघा, असं गोल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जिथं रांगोळी नाही तिथं आपल्याला आता काय करायचं आहे, इथं एक डॉट, इथं एक डॉट, इथं एक डॉट आणि चारी बाजूला डॉट पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि मी काय करणार आहे, इथं एक डॉट, इथं एक डॉट आणि मध्ये एक डॉट, असे डॉट पाडून घ्यायचे आहेत. आपण जो हा छोटा डॉट पाडला त्याच्या आजूबाजूलाच आपल्याला पाडून घ्यायचे आणि एक वरती पाडायचं अशा पद्धतीने. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने व्यवस्थित करून डॉट पाडून घ्यायचे आहेत. आता याला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मी गोल चम्मच घेतला आहे. ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि याला वरती बघा, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि हे वरती, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि वरती अशा पद्धतीने थोडं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि याला वरती घ्यायचं आहे. याला आता आपण काय करणार आहोत, तुम्हाला येत नसेल तर काय करायचं, इथं थोडा डॉट पाडायचा या दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये, इथं दोघांच्या मध्ये आणि अशा पद्धती. आणि इथपर्यंत नसेल येत तर आपल्याला इथपर्यंत असेही डॉट पाडून घ्यायचे आहेत. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. हे बघा, म्हणजे आपल्याला पानाचा आकार व्यवस्थित येतो आणि चुकत नाही. हे बघा अशा पद्धतीने ह्या डॉटला इथं भिडवायचं आहे. अशा पद्धतीने हा बघा, हा डॉट आहे ना, आपल्याला या थेंबाला असं भिडवायचं आहे. मधल्या भागातनं असं घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने चारी बाजूला आपण आता ही फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. आणि हा थोडा वरचा टोक मी कट केला आहे. बघा किती इझिली तुम्ही रांगोळी काढू शकता. छान छान डिझाईन. नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे अशा पद्धतीने. बघा
आता आपल्याला काय करायचं आहे, मध्ये असा डॉट टाकायचा आहे सेंटरमध्ये. नंतर हे बघा मी झाकणाने गोल करून घेणार आहे. मी झाकण घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने. आणि आजूबाजू आपल्याला बघा डॉट टाकून घ्यायचे आहेत. याला आपल्याला थोडं चम्मचने किंवा हे बघा मी स्टीलचा चम्मच घेतला आहे त्याच्याने आपल्याला असं करून घ्यायचं आहे. फक्त मी चम्मच, गोल चम्मच आणि स्टीलचा चम्मचचा वापर केलेला आहे बघू शकता. आणि फेविकॉल बॉटलचा नक्कीच तुम्हीही ट्राय करा. अशा पद्धतीने आपण कलरही टाकू शकतो बघा. इथं मध्ये कलरफुल रांगोळीसाठी खूपच सोपी रांगोळी मी दाखवली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे जेल रंगोली, नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने AC चालू कर गरम. हे बघा असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. AC चालू करा. हे बघा अशा पद्धतीने हां. आता आपण याच्या आजूबाजू डिझाईन काढणार आहोत बघू शकता तुम्ही. AC चालू करा. हे बघा अशा पद्धतीने आपण सुपारी ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे सुपारी ठेवून. ह्या बाजूलाही आपल्याला सेम त्या पद्धतीने अशा पद्धतीने हे सुपारी निवडतंय. बंद कर पंखा थोडा वेळ. पण दोघं बाजूने ठेवून घेणार आहोत. नंतर थोडं पुढं ठेवायची आपल्याला सुपारी व्यवस्थित. अजून पुढं ठेवायची. इथंही आपण ठेवून घेणार आहोत. तुम्हाला नाही समजत तर आजूबाजू व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. थोडं वरती हात बिनभर बघा अशा पद्धती. इथं ही सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. हे बघा चार बाजूने आपण करून घेतलंय बघू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही कलरही टाकू शकता. आपल्याला एक सोडून एक असा कलर टाकून घ्यायचं आहे. खूपच सोपी रांगोळी, नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने
हे बघा, एक सोडून आपल्याला दुसरा कलर अजून टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पडला मध्येही तुम्ही कलर टाकू शकता अशा पद्धतीने. हे बघा, ज्याला अगदी येत नसेल तर डॉटने असा कलर टाकू शकता तुम्ही, एकच कलर किंवा वेगवेगळे कलर. गरम होते. AC बंद करून दिली का? बंद केली का? हे बघा, अशा पद्धतीने असाही कलर टाकू शकता तुम्ही. बोटाने गोलही करू शकता. हा थांब, एवढं कलर टाकून दे. मी 2च कलर वापरले कारण पण कलर टाकून घेऊया. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने बोटाने आपल्याला वरती करून घ्यायचे. माहिती हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही असंही करू शकता डिझाईन. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडं करा बघ. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत कमेंट करून नक्कीच सांगा. हे बघा, अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.